नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TET प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलवर मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करत आहे. काल मीच तुम्हाला सांगितलं की उद्यापासून आपण मानसशास्त्राची सिरीज आपण चालू करणार आहोत. तर मानसशास्त्राचा पार्ट 1 म्हणून आपण मानसशास्त्राविषयी बेसिक ते शेवटपर्यंतच्या सर्व कॉन्सेप्ट आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आज आपण मानसशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आता मानसशास्त्र हा विषय आपल्यासाठी जरी नवीन वाटत असला तरी मानसशास्त्र हे आपण लहानपणापासून अनुभवत आलेलं असतं. ते कसं तर मानसशास्त्र म्हणजे आजूबाजूच्या वातावरणातील व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास. म्हणजे व्यक्ती किती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात आणि उदाहरणच द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती समाजविघातक कृत्य करत दिसत असताना एकीकडे दुसरी व्यक्ती सामाजिक कार्य करत असताना आपल्याला दिसत असते. एखादी व्यक्ती संघर्षाशी न झगडता आत्महत्या करताना दिसते, तर एखादी व्यक्ती संघर्षाशी झगडून यशस्वी होताना दिसते. काही व्यक्ती आनंदी असतात तर काही व्यक्ती आपल्याला रडताना दिसतात. म्हणजे समाजातली ही एक व्यक्तिभिन्नता आहे आणि ह्या व्यक्तिभिन्नतेचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. मानसशास्त्र हे मनुष्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आता मानसशास्त्राचा उदय हा तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून झाला. मानसशास्त्र हे एक तत्त्वज्ञानाची शाखा होतं आणि त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्राचा विकास व्हायला सुरुवात झाली. 21वे शतक हे मानसशास्त्राचं शतक मानलं जातं. त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या उदयानंतर खूप मानसशास्त्रज्ञांनी आपली मतं व्यक्त केली. त्याच्यामध्ये प्लेटोसारख्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की लहान मूल ज्यावेळी जन्माला येतं तेव्हा त्याच्यामध्ये खूप अंतर्भूत असे गुण असतात, म्हणजे विविध पैलू असतात त्याच्यामध्ये. परंतु जॉन लॉक यांनी अगदी त्यांच्या विरोधामध्ये मत मांडलं आणि त्यांनी सांगितलं की लहान मूल हे कोरीपाटी आहे आणि त्याच्यानंतरच आपण मानसशास्त्राचा विकास प्राचीनपासून आधुनिकपर्यंत पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑरिस्टॉटल हे मानसशास्त्रज्ञ म्हणतात की त्यांच्या डी ॲनिमा या ग्रंथामध्ये ते सांगतात आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार, आत्म्याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं ऑरिस्टॉटल यांनी सांगितलं. त्याच्यानंतर प्लेटो यांनी रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेविषयी विचार मांडताना आपल्याला दिसलं. त्याच्यानंतर मॅकडुगल हे मानसशास्त्रज्ञ म्हणतात की मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता या व्याख्येवरती देखील TETला प्रश्न विचारलेला आहे. एवढंच की ते उपयोजनात्मक प्रश्न तिथं विचारला जातो. मॅकडुगल मानवी मनाचं शास्त्र हे लक्षात ठेवायचं, म आणि म हे दोन्ही लक्षात ठेवायचं. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीमध्ये लायप्झिग येथे पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. ते प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात आणि तेथूनच वास्तववादी मानसशास्त्र उदयाला आले. वास्तववादी मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा जसेचा तसा अभ्यास करणारे शास्त्र, तर आदर्शवादी म्हणजे नीतिमत्तेचा अभ्यास करणारे शास्त्र. मग मानसशास्त्र हे वास्तववादी मानसशास्त्र आहे. त्याच्यानंतर विल्यम वुंट यांनी वेदना, भावना, संवेदना यांचा ज्यावेळी आपल्याला बोध होतो त्यावेळी आपल्याला मानसशास्त्र समजतं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र अशी त्यांची व्याख्या प्रचलित आहे. त्याच्यानंतर सिग्मंड फ्रायड यांनी विल्यम वुंट यांचं पूर्णपणे मत न खोडता त्यांनी सांगितलं की बोध आणि अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. परंतु त्यांनी मानसशास्त्राला हिमनगाची उपमा दिली. म्हणजे ते कसं तर एक अष्टमांश भाग हा बोधावस्थेचा आणि 7 अष्टमांश भाग हा अबोधावस्थेचा, म्हणजे जास्तीत जास्त भाग त्यांनी अबोधावस्थेचा मांडला आणि कमी भाग हा बोधावस्थेचा मांडला. जर तुम्हाला प्रश्न आला की बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या कोणाची आहे, तर ती व्याख्या विल्यम वुंट यांची आहे. परंतु बोध व अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या सिग्मंड फ्रायड यांनी केली. सिग्मंड फ्रायड हे मनोविश्लेषणात्मक पद्धतीचे जनक आहेत. त्याच्यानंतर आले जे.बी. वॅटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, म्हणजे व आणि व लक्षात ठेवायचं. वर्तनाचे शास्त्र जे.बी. वॅटसन वर्तनाचे शास्त्र. याच्यावर देखील TETला उपयोजनात्मक असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे किंवा कधी कधी असं होतं की आपल्याला डिरेक्टली व्याख्या सुद्धा विचारली जाते. परंतु आता उपयोजनात्मक प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे. त्याच्यानंतर आले मॉर्गन किंग्स आणि रॉबिन्स याच्यावर देखील TETला प्रश्न आला होता. आणि यांची व्याख्या अशी आहे, मानव आणि मानवेतर प्राण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि ह्या व्याख्येत कळत नकळत खूप काही लपलेलं आहे आणि याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न येण्याचे चान्स देखील खूप आहेत.
त्याच्यानंतर आले वुडवर्थ. वुडवर्थ यांनी देखील वर्तनाचं शास्त्रच सांगितलं, म्हणजे जे.बी. वॅटसन यांनी पण वर्तनाचं शास्त्र सांगितलं, परंतु त्यांची स्पेसिफिक व्याख्या दिली की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. परंतु वुडवर्थ यांनी काय सांगितलं, त्यांची स्पेसिफिक अशी व्याख्या नाही आहे, परंतु त्यांनी वर्तनाचं सूत्र मांडलं. मग वर्तनाचं सूत्र कोणी मांडलं असं जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर ते आहेत वुडवर्थ. वुडवर्थ यांनी वर्तनाचं सूत्र मांडलं. मग ते कोणतं सूत्र आहे तर B बरोबर SOR. बी म्हणजे बिहेवियर म्हणजे वर्तन, एस म्हणजे स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक असेल, आणि ओ म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे जीव असेल, आणि आर म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया किंवा दिलेला प्रतिसाद. आता हे एक आपण उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजावून घेऊया. आता समजा वुडवर्थ यांचं सूत्र आहे की वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. मग उद्दीपक म्हणजे काय तर उद्दीपक म्हणजे काय, उदाहरण द्यायचं झालं त्याचं तर शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारणं किंवा शिक्षकांनी अध्यापन करताना प्रश्न विचारला तर ते झाले उद्दीपक झाले. त्याच्यानंतर जीव म्हणजे ऑर्गॅनिझम कोण झाले तर वर्गातील विद्यार्थी झाले. फॉर एक्झाम्पल राहुल असेल, मृणाल असेल, आरव असेल, त्याच्यानंतर रोहित असेल, हे झाले ऑर्गॅनिझम. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला त्या ऑर्गॅनिझमनं काय उत्तर दिलं, कशा प्रकारे उत्तर दिलं, ते म्हणजे रिस्पॉन्स. म्हणजे शिक्षकांनी एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नासाठी आरव हा शांत बसला, त्यानं उत्तर दिलं नाही, किंवा मृणाल हिनं उत्तर दिलं, ती झाली तिची प्रतिक्रिया. किंवा एखादा विद्यार्थी गोंधळून गेला किंवा एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरच दिलं नाही, ह्या झाल्या प्रतिक्रिया. म्हणजे वुडवर्थ यांचं सूत्र देखील ध्यानात ठेवणं तुम्ही खूप गरजेचं आहे. तर आपण पुढच्या भागात आता राहिलेला भाग हा उद्याच्या भागात पाहणार आहोत. जर तुम्हाला ही सिरियल आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये.